राष्ट्रीय दुर्बल घटकावर आधारित परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार. मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा असून ती समृद्ध साहित्य, संस्कृती आणि परंपरेची वाहक आहे. मराठी भाषेचा सन्मान आणि तिचे महत्त्व जपण्यासाठी प्रकाश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात 27 रोजी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री मिलिंद वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी प्राध्यापिका कुमारी ज्योत्स्ना मेश्राम, पालक प्रतिनिधी श्री दिनेश मेश्राम उपस्थित होते. प्राध्यापक श्रीमती मेश्राम यांनी हा दिवस प्रसिद्ध कवी व साहित्यिक कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात असल्याचं सांगितले. कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यांद्वारे समाज जागृती, मानवता आणि स्वातंत्र्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेला नवे वैभव प्राप्त झाले. मराठी भाषा ही संत साहित्य, अभंग, ओव्या, कविता, नाटक, कादंबऱ्या आणि लोककलेने समृद्ध आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, लोकमान्य टिळक, पु ल देशपांडे यासारख्या महान व्यक्तींनी मराठी भाषेचा विकास केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्थांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड आणि अभिमान निर्माण केला जातो. प्राचार्य वानखेडे यांनी आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजीसह इतर भाषा शिकणे आवश्यक असले तरी आपल्या मातृभाषेचा सन्मान राखणे तितकंच महत्त्वाचं आहे. मराठी भाषेचा वापर वाढवून तिचं संवर्धन करणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. तसेच आपली शाळा सेमी इंग्रजी असली तरी आपण मराठी विषयाकडे माय मराठी म्हणून लक्ष द्या. जय महाराष्ट्र, जय मराठी हा संदेश देत आपण मराठी भाषा गौरव दिवस उत्साहाने साजरा करूया असं आवाहन केलं. यावेळी राष्ट्रीय दुर्लभ घटकावर आधारित MMS परीक्षेत गुणवंत झालेली विद्यार्थिनी कुमारी सई दिनेश मेश्रामीचा पालकांसमवेत सहृदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं संचालन सौ सुनीता बिरोळे यांनी तर आभार श्रीमती अनिता बागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ कामिनी पाटील, श्री विजय लांडे, श्री श्याम घासमवार, श्री प्रशांत सरपाते, सौ अनिता खंडाईत, श्री बसंत ठकरारे, श्री मिलिंद वाघमारे, श्री प्रभाकर खंडाते यांनी सहकार्य केले.